यवतमाळ जिल्ह्यातल्या राळेगाव तालुक्यातून एक धक्कादायक बाब उघड झाली आहे। गेल्या 6 महिन्यात तब्बल 34 आदिवासी मुली बेपत्ता झाल्याचं समोर आल्यानं एकच खळबळ उडाली आहे। यात मानवी तस्करीचा संशय व्यक्त केला जातोय। विशेष म्हणजे या प्रकरणात एक मुलगी आणि तिच्या प्रियकराचं संभाषण असलेली एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे। यात मुलींना फूस लावून तस्करी करणारं रॅकेट असल्याची माहिती समोर आली आहे। या क्लिपची सत्यता पडताळलेली नाही, पण यामुळे जिल्ह्यात नेमकं काय सुरू आहे याबाबत आरोप होऊ लागलेत। या ऑडिओ क्लिपची सत्यता पडताळणं गरजेचं आहे। पाहूया या क्लिप मध्ये नेमकं काय म्हटलंय। पोरीचं काम घेऊन चालली म्हणतो तो पुण्याले। अच्छा अच्छा हा एकटीच? एकटीने तर काल 10 जणांना नेणार आहे। शुभम मामा चालला संग। शिवम मामा कोण? पोरी काढणारा। अच्छा कुठं आहे? कुठच्या आपल्याच गावातला आहे। हे इकडं राहते फुकटनगर मध्ये। अच्छा अच्छा ते कल्याणी आत्या करते वाटतं ते काम? हो। सोडला का? नाही बाबा म्हणजे आपल्याच गावात दिसते करा पाहिजे। मोबाईल वर काम करत असते याईनी। अच्छा असं आहे का? तिचे काम तिले जेल झालती ना या कामासाठी। हा तर म्हणून ते फक्त मोबाईल वर करते, जात नाही कुठं। आता जर तिचं नील झालं ते तर जाते मग। अच्छा तिचा नवरा? बाबा कल्याणी आत्याचंही लग्न दिलं करून कल्याणी आत्या निघाली होती ना। आज मजर कुरेशी। हो त्यानंच दिलत। हो का? ते खतरनाक काम आहे। तो भी करते का काम तसे? कोण? मजर कुरेशी नाही हो, ते मजरही करते। मला वाटलं नाही। पैसा किती भेटते मग, पण बदलवायला लागते। तुला काय वाटतं चांगलं काम आहे? नाही मला चांगलं नाही वाटत बा। सांगत हा पैसा भेटते पण बदलवायला लागते। अच्छा अच्छा हम्म तिघं चौघच आहे का बघते म्हणजे पोरी विकते ना काढते? बाप रे फक्त 3-4? हा रॉकेट आहे यांचं। बापरे तुले काय लय माहिती जण मग? आहे या कामात। बापरे आता पूनम आत्या आहे, बापरे किती सारे जण आहे सांगूच नको। मेन कोण आहे मग समजायचा? याच्यात मेन कोणीच नाही, सगळेच जण मेन आहे काम लावणारे। अच्छा या ऑडिओ क्लिप बाबत आणि प्रकरणाच्या कारवाईबाबत पोलिसांनी काय माहिती दिली आहे ती आधी पाहूया। मागील वर्षभराचा आपण रेकॉर्ड पाहिला असता राळेगाव मतदारसंघातील बऱ्यापैकी मुली जेवढ्या मिसिंग झालेल्या होत्या किंवा किडनॅपिंगचे गुन्हे दाखल होते ते सर्व मुली आलेल्या आहेत। एकच प्रकरण फक्त राहिलेले आहे आणि ती सुद्धा आपल्या एका प्रियकराबरोबर गेल्याबाबतची पोलिसांना माहिती आहे। धर्मांतरण आणि काल एक ऑडिओ क्लिप अशा स्वरूपाची प्रसारित झालेली होती। ती ऑडिओ क्लिप पोलिसांपर्यंत मिळाली। त्याच्यामध्ये जेवढ्या आरोपींचं नाव आहे, त्यात महिला आरोपी असतील किंवा पुरुष असतील, त्या सर्वांना पोलीस स्टेशनला बोलून राळेगाव पोलीस स्टेशनला आपण सखोल चौकशी केलेली आहे आणि अजूनही ती करीत आहोत। याच्यामध्ये जेवढ्या आरोपी, त्यात 2 प्रकारचे गुन्हेगारांच्या टोळ्या दिसल्या। एक महिला आहेत आणि एक दुसरे पुरुषांचे आहेत, यांचे अलग आहेत। परंतु हे गुन्ह्याचं प्रकार म्हणजे असं आहे की मुलींना भरीस घालून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी लग्न लावून देणं आणि लग्नात त्याच्यासाठी पैसे कमवणं आणि ह्या मुली 15-20 दिवसांनी परत माघारी आल्यानंतर पुन्हा सासरी न जाणं अशा स्वरूपाचं आहे। आणि ह्याच्यावरून काही ठिकाणी म्हणजे जालन्यामध्ये टेंभुर्णी या ठिकाणी एक फसवणुकीचा गुन्हाही दाखल झालेला आहे। अशा स्वरूपाचं हे रॅकेट आहे। सदरचं प्रकरण गंभीर वाटतं आणि त्याच्या अनुषंगाने आपण सखोल चौकशी करीत आहोत। परंतु प्रथमदर्शनी तरी मुलींची लग्न लावून देणं आणि परत त्याच्यातून फसवणूक करणं हे सध्या दिसून आलेलं आहे। बाकी अँगलही आपण सखोलपणे तपासत आहोत। दरम्यान या प्रकरणात मजहर कुरेशी नावाच्या व्यक्तीवर मुख्य आरोपी असल्याचा आरोप केला जातोय। भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनी अल्पवयीन मुलींना परराज्यात विकलं जात असल्याचा गंभीर आरोप केलाय। हे प्रकरण केवळ स्वइच्छेने घर सोडण्याचं नसून यामागे एक ठरवून केलेलं एक सिंडिकेट म्हणा किंवा एक ज्या पद्धतीने ग्रुप काम करतो आहे असं लक्षात आलं। त्या प्रकरणात मागील एक 4-6 महिन्यापासून आम्ही मागोवा घेत होतो आणि असेच याच्यामध्ये एक ऑडिओ क्लिप आमच्या हाती लागली। त्या ऑडिओ क्लिप अतिशय गंभीर आहे, त्याच्यातला संवाद अतिशय गंभीर आहे की कशा पद्धतीने या परिसरातल्या गरीब मुलींना आमिष दाखवून, पैशाचं आमिष दाखवून, त्यांना मोठमोठे स्वप्न दाखवून त्यांची मानव तस्करी करणे, 15 वर्षाच्या मुलीला 45 वर्षाच्या 50 वर्षाच्या पुरुषाला विकणे, त्याचं खोटं लग्न करून देणे, तिचं पुढे ह्युमन ट्रॅफिकिंग करणे असंही आहे। याच्यामध्ये लव जिहादचा एक अँगल आला आहे, कारण या ऑडिओ क्लिपमध्ये असं लक्षात आलं की मजहर कुरेशी आणि त्याची मिसेस हे दोघं हे पूर्ण सिंडिकेट चालवत आहेत
आणि या सिंडिकेटच्या माध्यमातून हिंदू मुलींचं धर्मांतरण करणे आणि त्यांना पुढे व्यवसायात करणे अशी शंका यामध्ये उपस्थित होते आहे. तर आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून सखोल तपासाचे आदेश दिले. दरम्यान मानवी तस्करीचा आरोप असलेल्या या प्रकरणात आरोपी मजहर कुरेशी याच्या घरावर नगरपंचायतीनं कारवाई करत बुलडोझर चालवल्याचं समोर आलंय. पण आदिवासी मुलींच्या पालकांना पैशांचा आमिष दाखवून त्यांना जाळ्यात ओढलं जात असल्याचा गंभीर आरोप होत असल्यानं हे प्रकरण गंभीर असल्याचं दिसतंय. विशेष म्हणजे हा प्रकार आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या मतदारसंघात घडत असल्यानं आदिवासी मुलीच असुरक्षित असल्याचं बोललं जात आहे. सचिन झिटेसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com, यवतमाळ.